एक दूजे का बने सहारा। आंसू तेरे हो या आंसू मेरे हो, आंसू की परिभाषा एक आहे। असे मानवतेचे पुजारी व दीनदलितांचे कैवारी व या संसारातील संत राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय असो। बोलो भारत माता की। जरा थकले तुम्ही सगळे लोक, आता थोडंच बोलणार आहे काय, तुम्ही फार डांगवणार नाही तुम्हाला। बोल भारत माता की, वंदे, जरा जोरात वंदे। आज आपण सर्वजण या वीरभद्र महाराजांच्या प्रणांगामध्ये त्यांच्या आशीर्वादानं पदस्पर्शानं पुनीत झाल्या भूमीमध्ये आपण सगळे जमलेलो आहोत। प्रथमतः मी आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो। जगाला शांततेचा संदेश देणारे ज्यांनी पसायदान आपल्याला दिलं ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्याही पवित्र स्मृतीला या निमित्तानं नतमस्तक होतो। आपला जिल्हा आता ज्यांच्या नावाने ओळखला जातोय ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीला या निमित्तानं त्याही पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो। जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी विशेष पुढाकार घेतला आणि स्त्रियांचा सन्मान त्यांनी वाढवला, त्या सावित्रीबाईंच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो। आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना मी मानवंदन अर्पित करतोय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, ज्या ज्या समाज धोरणींनी समाज परिवर्तनासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। आणि आपल्या देशातील सहकारी चळवळीचे जनक कैलासवासी पद्मश्री विखे पाटील, परमादरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीला वंदन करतो। आणि आज आपल्या तालुक्याच्या वतीने जो माझा नागरिक सत्कार आपण त्याचं आयोजन केलं, या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासाहेब मस्के पाटील, आमदार विठ्ठलरावजी लंघे, आमदार अमोजी खताळ, परमादरणीय हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक, परमादरणीय महंत रमेश गिरीजी महाराज, गुरुवर्य परमानंदजी महाराज, गुरुवर्य कृष्णनाथ बाबा लाड, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास नाना, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष मान्य कैलास बापू, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष संदीपराव सोनावणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, ओबीसी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, आपल्या गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव, सोपन काका, भाऊसाहेब जेजूरकर, संगीताताई, प्रियाताई, रौफ मौलाना, आपल्या भागाचे प्रांत अधिकारी माननीय आयर साहेब, निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता माननीय ठाकरे साहेब, हापसे साहेब, हरदे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीजी वमने, आपले तहसीलदार मोरेजी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व आपल्या संघटनांचे प्रमुख, सर्वांचा नामोल्लेख मी करू शकलो नाही, ते सर्वजण मला क्षमा करतील। उपस्थित सर्व बंधू आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, आपल्या
तालुक्याच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं. खरं तर अनेक वेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझे सत्कार झाले, परंतु घरातल्या लोकांनी आज माझा सत्कार केला त्याचा मला विशेष आनंद आहे. आणि निवडणुकीच्या वेळी माझ्या भाषणात सांगितलं होतं की हा विजय मी या मतदारसंघाच्या तमाम मतदार बंधू भगिनी चरणी मी अर्पण केलेला आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं जर काम केलं नसतं, इतक्या वावड्या उठायच्या, आता संपलं झालं, आणि ते वावड्या उठवण्यामध्ये आपली लोक पुढाकार घेत होते. समोरचे लोक तर त्यांचा काही संबंध नव्हता, ते तर विरोधामध्ये होतेच, पण आपल्या लोकांना माझी फार काळजी. आता काय होणार, काही लोक बांधवरच जाऊन बसले होते, बस झालं असं तर उड्या मारायला तयार होते. मी तुमच्या मनातलं बोलतोय. परंतु राज्यामध्ये जो ऐतिहासिक विजय महायुतीला मिळाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे आमच्या लाडक्या बहिणीला दिलं पाहिजे, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तुम्ही अजून कुठे गडबडीत गेलेलं नाहीये, तुम्ही समाधानी आहात. भानगडी आमच्यामध्ये फार आहेत, सोसायटीचे भांडणं आहेत, ग्रामपंचायतीचे भांडणं आहेत, नगरपालिकेचे आहेत. आमदार साहेब त्याचीच फक्त बोलतात, आमच्याशी बोलत नाही. तसं आमच्या बहिणीकडे काही नाही तसं. परंतु मला विशेष करून आपले विश्वनेता विश्वगुरु आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना त्यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या महायुतीला जो प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये मिळाला हे केवळ त्यांचं नेतृत्व होतं मित्र, म्हणून आपल्या या ठिकाणी हा महाविजय मिळवता आला. आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहेत. या सगळ्या नेत्यांनी जे अथक परिश्रम घेतले, वाटतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा सगळ्यात मोठा विजय 237 जागा या ठिकाणी जिंकून महायुती सरकारने एक मोठा विक्रम केलेला आहे. आणि म्हणून या महाविजयामध्ये आपल्या अहिल्यानगरचा फार मोठा सहभाग राहिला. काही लोक अगोदर वर्गणा करायचे, 12-0 करू, वर्गणा करणाऱ्यांना सुद्धा लोकांनी झोपून टाकलं. थोडे गडबड झाली 1-2 जागेमध्ये, नंतर महायुतीचा स्कोर या जिल्ह्यातला 12-0 झाला असता, असं मला या ठिकाणी आपला मुद्दाम सांगितलं पाहिजे. काही लोकांनी अगोदरच फ्लेक्स बोर्ड लावले होते, भावी मुख्यमंत्री. राहतात भाषणावर वीरभद्र मंदिरासमोर राज्याचे भावी मुख्यमंत्री, पण ते वीरभद्र महाराजाला मान्य नव्हतं. तुम्हाला सांगतो, ते परमेश्वराला मान्य नाही, तुमच्या आमची कुठं गत आहे. एक अमोल खताळसारखा एक सामान्य कार्यकर्ता, कारण तो हे परिवर्तन करू शकतो. याच्या पाठीमागे केवळ कार्यकर्ते जिद्द, समाजाचं अनेक वर्ष झालेलं शोषण, समाजाची झालेली फसवणूक, लोकांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय महायुतीनं तालुक्याला दिला, लाडक्या बहिणीने साथ केली. हा आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला. अनेक जिल्ह्यातले निर्णय तुम्ही पहा, आणि म्हणून या महायुती सरकारच्या पाठीमागे सामान्य माणसाचं पाठबळ उभं राहिलं, सामान्य माणसाचा विश्वास उभा राहिला.
आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मित्रहो आपल्याला या ठिकाणी ऐतिहासिक महाविजय मिळवता आला. मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज 2.5 वर्षाच्या महायुती सरकारचा जी कारकीर्द होती त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं. तो त्यांचा अधिकार होता, तो त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली. आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या. हे विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500चे 2100 होतील. महायुती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. याचा तर लाडक्या भावना बाजू करणार असं नाहीये. आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली. 0 बिल आलं का तुम्हाला? 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 0 बिल आहे. सोयाबीन कापसाचं अनुदान दिलं. 1 रुपयाचा पीक विमा किती रक्कम आल्यात का नाही आल्या? तरी आपण काळजी करतो निवडणुकीत काय होणार काय होणार. आपला स्वतःवरचा विश्वास पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आपण एकदा जर ढासळला तर सरकारच्या या योजना किती आपण दिल्या, जिथे कार्यकर्ता बरोबर ढासळलेला आहे तर आपण काय करू शकतो. परंतु प्रत्येक योजना ही आपण राज्यातल्या जनतेकरता नुसती घोषणा केली नाही, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपण करून दाखवली. खरं लोकसभेला तर अतिशय खोटा प्रचार झाला. नेगेटिव्ह नॅरेटिव्ह होते. घटना बदलणार, संविधान बदलणार. आज आदरणीय मोदी साहेब देशाचे 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. मित्र, त्याचं मनापासून आम्ही आपण अभिनंदन करूया. आज प्रधानमंत्री 3ऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब देशाच्या प्रमुख पदावर गेले. घटना बदलली का हो? का संविधान बदललंय? उलट आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घटना ही राज्य घटना जी आहे, जी आदरणीय बाबासाहेबांनी लिहिलेली आहे, ती आमच्या दृष्टीने सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे. अशा प्रकारची भूमिका आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावर मतं घेतली. परंतु लोकांना त्यांचा भांडाफोड झाला. त्यांचं खरं स्वरूप काय आहे? फक्त खोटं बोलून, लोकांचे बुद्धिभेद करून त्यांना हा विजय मिळाला. आणि हा खोटा प्रचार आता उघडा पडलेला आहे. मला मित्र आपल्याला एकच सांगायचं आहे की आता विरोधक हातबल झालेले आहेत. आता जबाबदारी वाढलेली आहे. या निवडणुकीमध्ये थेट बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जी अविरत मेहनत घेतली, त्या खोटा प्रचार जो महाविकास करून होत होता त्याला हाणून पाडला. इथं तर आपले जानते राजे येऊन गेले होते. शिर्डीत बाबांच्या भूमीत मुक्कामाला थांबले. राहत्या सभा झाली आमच्या जानते राजांची. किती जागायला जानता राजांच्या? किती जागायला? लोक आठवत सुद्धा नाही एवढ्या जागा. किती जागा आल्यात? 8 का? बरोबर ना, 8 जागा आल्या. देशाचे नेते किती जागा आल्या? 8. मग ते मला राहुल गांधीला आठवलंय. त्यांनी लोकसभेला आमच्या महिला भगिनी सांगितलं काँग्रेसला मतदान करा,
तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येईल, खटाखट पैसे येतील. 7,000 रुपये पैसे सांगितलं, 7,000 रुपये आला का दमडी? खटाखट येणार होते, खटाखट. अरे आम्ही तुम्हाला पटापट दिले सगळ्यांना, अशी स्थिती आहे. मला आमच्या जाणता राजांना विचारायचं आहे, उद्धवजींना विचारायचं आहे, काँग्रेसच्या पुढाऱ्यांना विचारायचं आहे. अरे तुम्ही लोकसभेला आमच्या महिला भगिनींनी सांगितलं होतं फटाफट देऊ, खटाखट देऊ. आज तुम्ही मोठी फसवणूक आमच्या महिला भगिनींची केलेली आहे, ते जाहीरपणे क्षमा मागितली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो. फक्त मतं घ्यायचे, लोकांकडे मतं मिळाले, यश मिळालं तर लोकांकडे पाठ फिरवायची. सगळेजण स्वप्न पाहत होते आम्ही मुख्यमंत्री होणार. मी मगाशी म्हटलं काही नाही, बोर्ड लावले. काही मंत्री होणार. लोक ते मुंगेरी लाल की हसीन स्वप्न होते, पुरी जाहीर मुंगेरी लाल की हसीन स्वप्न. तर स्वप्न पडायचं मी राजा झालो, मी अमुक झालो, मी तमुक झालो. परंतु या सगळ्या लोकांचा मूर्खा मुखोटा लोकांनी खऱ्या अर्थानं फाडला. आणि त्यांचं खरं रूप काय ते आता जनतेने पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. खरं आमच्या सरकारनं महायुतीने ज्या ज्या योजना राबवल्यात त्यातच सामान्य जनतेसाठी राज्यभर राबवल्यात. पण आपल्या मतदारसंघामध्ये शेती महामंडळातून अनेक गावांना त्यांच्या नागरी सुविधा करता जमिनी आपण दिल्या. राहत्यामध्ये मिळाल्या, ठाकूरला दिल्यात, सगळ्या गावांना दिल्यात. राहत्याला ज्यांना जमिनी दिल्यात सार्वजनिक प्रयोजनासाठी, काही लोकांनी मात्र फक्त जमिनीची मागणी करत होते, जमीन ताब्यात मिळाली. पण काही लोकांनी विश्वासघात केला, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. केला का नाही? राहता शहराचे मताच्याकडे काय सांगतात का नाही सांगत? म्हणजे जे अशक्य होतं, 20-20 कोटीच्या जमिनी आपण विनामूल्य दिल्यात का नाही दिल्या? तुम्ही काय बोलत मला कळत नाही. दिल्या का नाही दिल्या? आता निवडणूक संपली ना, आता काय चिंता करतो तुम्ही? आता मीच आमदार इथं, काय तुम्ही चिंता करता? आता काय होणार आहे, काय होणार, काय होणार आहे? जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा मला 8व्यांदा संधी मिळाली. आज एखाद्या मतदारसंघात 8 वेळा सलग निवडून देणं, एवढे मोठं ऋण तुमच्या मतदारांचं, बंधू भगिनीचं माझ्यावर आहे. हे ऋण कधीच मी आयुष्य जन्मी फेडू शकणार नाही, तुम्हाला मी सांगतो. एवढा आनंद उपकार आहे तुमचे, पण कधी तुमच्याशी आतापर्यंत विश्वासघात केला नाही. जे बोललो ते करून दाखवतो. परंतु मला दुःखाचं होतं की आपल्या मतदारसंघातील काही लोकांना आपण प्रयत्न केला, मदत केली, समाजाला प्रयत्न केली, पण तो समाज शब्दाला जागला नाही. याचं शल्य आहे. परंतु मला ते मी कधी विचार करत नाही. आपलं काम आहे समर्पित भावनेने काम करायचं. मनामध्ये आपण कधी कटुता ठेवत नाही. पण तुम्हाला सुदैवाने एक गोष्टीचा आनंद आहे की आज महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा खात्याची महत्वाची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिली. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद देईन. माननीय अमित भाईंना मनापासून धन्यवाद देईन. माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन की या दुष्काळी भागाला महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचं मोठं दायित्व, ती जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली. आज आदरणीय खासदार साहेबांनी अनेक वर्ष प्रयत्न केला महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून की पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं. आम्ही आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला गोदावरी खोऱ्यात पाणी आणायचं.
गोदावरीच्या धरणांबरोबर भंडारदरा या निळवंड्यामध्ये अतिरिक्त पाणी आणायचंय. तुमच्या आपल्या गोदावरी कालव्याचं नूतनीकरण करून घ्यायचंय. 821 गोदावरी कालवा चालला पाहिजे अशा प्रकारची आपण व्यवस्था करतो. निळवंड्याचं पाणी आता पीडीएन पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क याच्या मार्फत सगळ्या जाण्याचे काम आपण करतो. 2300 कोटी रुपये लागणार त्याला. शेवटी पाणी हेच आपलं जीवन आहे. पाणी जर नसेल तर लोक स्थलांतर करतात, उपजीविके साधन शोधायला बाहेर जातात. आपले स्थलांतर थांबवायचं आहे. आज हा 50,000 कोटीचा प्रकल्प आहे पश्चिम वाहिन्यांचं पाणी इकडे आणणं. जसं आता मराठवाडा वॉटर ग्रीड केलेलं आहे. सगळ्या मराठवाड्याच्या वॉटर सप्लाय स्कीम मध्ये एक ग्रीड करून पाणी दिलेलं आहे. मी एक तो विचार मांडलेला आहे. आपण उर्ध्व गोदावरी प्रकल्प सुद्धा एक वॉटर ग्रीड तयार करू. म्हणजे पाईपलाईन थेट नगरपालिका ग्रामपंचायतीला त्यांची साठवण त्याला भरून द्यायची. हा जो पाण्याचा नाश होतो, अपव्यय होतो, तो टाळता आला 30% पाणी आपल्या शेतीला अतिरिक्त मिळेल याचा मला विश्वास आहे. तुम्हाला सांगतो. मग तुम्ही डोंबळे चालवा, मोटरी घाला, काही करा, चिंता करायचं कारण नाही. आम्ही किती सांगितलं, तुम्ही किती मी बोललो, तुमचे डोळे बंद झाले का? नाही ना, ते होणार नाही. कशाला आपण तिथं जीव द्यायचं कारण नसतं ना. त्यापेक्षा अतिरिक्त पाणी कसं निर्माण करता येईल, पश्चिमाने पाणी येईलच, अतिरिक्त पाणी या कसं निर्माण करता येईल. आज मराठवाड्याचा 30,000 कोटीचा प्रकल्प वॉटर ग्रीडचा तयार झालाय. मी पहिल्या बैठकीत सूचना दिल्यात की नगर नाशिक या भागामध्ये नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये पाईपलाईन पाणी देता आलं पाहिजे आपल्याला. असं एक वॉटर ग्रीड तयार करा. काय 20-25,000 कोटी रुपये लागू द्या, मला ती काही चिंता वाटत नाही. कारण आता आपल्याला निधी उपलब्ध करायचा आहे. निधी कसा उपलब्ध करायचा आहे हे मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं समजून. मी परत पुण्याच्या मीटिंगमध्ये सांगितलंय की तुम्ही पुढच्या 5 वर्षात कोणते कोणते प्रकल्प पूर्ण करणार आहात, किती पैसे पाहिजे तुम्हाला, आणि पैसे उभे केल्यानंतर तुमचं खर्च करण्याची क्षमता आहे का. त्यांना 50,000 कोटी रुपयाची कामं करण्याच्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या आहेत. किती? 50,000 कोटी. पैसे कुठून आणायचे ते आम्ही पाहतो म्हटलं. स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकल्पाला अतिशय एक मोठं पाठबळ दिलेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन केलं नदीजोड प्रकल्पाचं. त्यांची भूमिकाच आहे की आपल्याला दुष्काळमुक्त करण्यात नदीजोड प्रकल्पाची गरज आहे. आणि भारत सरकारचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला मित्र, मी फार असं स्वप्नरंजन करत नाही. जे आपण करू शकतो तेच करण्याची भूमिका आहे. अनेक वर्ष निळवंड्याच्या लोकांनी पाण्याची वाट पाहिली. निळवंड्याचं पाणी तुम्हाला द्यावं लागेल, शेवटपर्यंत पाईपलाईन पाणी द्यावं लागेल. गोदावरीमध्ये जे पाणी हक्काचं आहे आपलं ते त्यांना द्यावं लागेल. जायकवाडीच्या लोक मार्फत जे मराठवाड्यात जाणारं पाणी हक्काचं आहे ते त्यांना द्यावं लागेल. पाण्याचा संघर्ष कमी करू, उपलब्ध पाण्यामध्ये त्या क्षेत्राला सिंचनाचं दायित्व, सिंचनाला लागणारं संरक्षण कसं देता येईल या दृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आणि संधी ही साईबाबांच्या पावनभूमीमध्ये, वीरभद्र महाराजांच्या पावनभूमीमध्ये, सहकाराच्या भूमीमध्ये ही संधी मला जर दिली असेल, ह्या तमाम या तालुक्याला जनतेने दिली, तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आपल्याला नतमस्तक होतो. तुम्ही दाखवलेला विश्वास, तुम्ही व्यक्त केलेली भावना ही आता सुरुवात झालेली आहे. मी सुरुवातीलाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानलेले आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आता ही तर सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निमित्तानं. आपल्याला पुष्कळ मोठं काम करायचं आहे. शिर्डीचं सौंदर्यीकरण आहे, विमानतळात 800 कोटी रुपयाची आपण कामं सुरू करतोय. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्टेडियम बांधण्याचा प्रयत्न आपला आहे. MIDC आपली इतकी मोठ्या प्रमाणात आता वाढ होते. पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये MIDC मध्ये किमान 5,000 आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असं आपण आता निश्चित केलेलं आहे. ही घोषणा नाही, कामाला सुरुवात झालेली आहे. बाबाच्या थीम पार्कमध्ये, शिर्डी विमानतळाच्या विस्तारामध्ये
शेतीला शाश्वत सिंचन देण्यामध्ये आपल्याला मोठं काम करायचं आहे मित्र. आज महाराष्ट्रामध्ये 30,000 खेड्यांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि आज जेथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली नेवाशाला तिथे काय परिस्थिती आहे? काय नाही आतापर्यंत कोणाला विचार सुचला? आज आपण ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसर विकासाचा 700 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. निश्चय गावात पारवण्या चालू आहे, जिथं ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं काय? आपण आराखडा तयार केला. गोदावरी त्या प्रवाहानंतर मोठा घाट बांधतोय आपण, तिथे एक ज्ञानपीठ उभा करतोय. सुंदर केला कल्पना. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे स्मारक आहे, एक मोठा 100 फुटी पुतळा आपण उभा करतोय नगरमध्ये, एक स्मारक करतोय. महिला स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सबलीकरणाचं एक प्रतीक आहे अहिल्यादेवीच्या रूपानं. ते आपण एक मोठा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. अहिल्याबाईंचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उभा करायचं. ज्ञानेश्वर माऊलींचंच त्या ठिकाणी परिसर विकसित करायचा. जेवढे जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्याला त्या ठिकाणी कसं आपल्याला पद्धतीने चालना देता येईल. रोजगाराला चालना दिली पाहिजे. तरुणांच्या हाताला काम द्यावे लागेल. महिला बचत गटातून महिलांना अधिक सबळ कसं करता येईल, त्यांना पर्यायी व्यवसाय देताना त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, सर्व एक ब्ल्यूप्रिंट आपली तयार आहे. कामाला सुरुवात करायची आता फक्त आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला खात्री देतो की जी मिळालेली संधी तुमच्यामुळे जी मिळालेली आहे, या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे आम्ही सांगतो. मी आहे, अमोल विठ्ठलराव आहे, दाते सर, जिल्ह्याची महायुती टीम आता मोठी तयार झाली आहे. येणाऱ्या उद्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. 100% महायुतीला त्या ठिकाणी सत्ता दिली पाहिजे. अशा प्रकारे काम आपण केलं पाहिजे. करणार का आपण? काय महिला आमचं बघितलं करणार का नाही? काय लोक जेवायला गेले अगोदर. हे काम करा मित्र. हा यश विधानसभेपुरता नाही आहे. सगळ्याच येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकण्याचा संकल्प आज आपण सगळेजण करूया. मनापासून आपल्या सगळ्यांना माझा सत्कार केल्याबद्दल एवढी मोठी मिरवणूक काढली, उंट आणले, सगळं झालं. मला इकडे आता मेसेज पडला, आबी काय आहे, ऊट काय, पारती काय, कोणतं डायलॉग हिंदीमध्ये आबी आहे काय, ऊट पाड केली काहीतरी बरोबर. हा काहीतरी म्हणणं. कोणी मुका घ्यायचा प्रयत्न केला तर काय झालं मला माहिती आता. मी सांगायची गरज नाही. त्यामुळे मनापासून अतिशय नम्रपूर्वक हात जोडून तुम्हाला अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन तालुक्याच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं. खरं तर अनेक वेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझे सत्कार झाले, परंतु घरातल्या लोकांनी आज माझा सत्कार केला त्याचा मला विशेष आनंद आहे. आणि निवडणुकीच्या वेळी माझ्या भाषणात सांगितलं होतं की हा विजय मी या मतदारसंघाच्या तमाम मतदार बंधू भगिनी चरणी मी अर्पण केलेला आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं जर काम केलं नसतं, इतक्या वावड्या उठायच्या, आता संपलं झालं, आणि ते वावड्या उठवण्यामध्ये आपले लोक पुढाकार घेत होते. समोरचे लोक तर त्यांचा काही संबंध नव्हता, ते तर विरोधामध्ये होतेच, पण आपल्या लोकांना माझी फार काळजी. आता काय होणार? काही लोक बांधवरच जाऊन बसले होते, बस झालं असं तर उड्या मारायला तयार होते. मी तुमच्या मनातलं बोलतोय. परंतु राज्यामध्ये जो ऐतिहासिक विजय महायुतीला मिळाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे आमच्या लाडक्या बहिणीला दिलं पाहिजे, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. तुम्ही अजून कुठे गडबडीत गेलेलं नाहीये, तुम्ही समाधानी आहात. भानगडी आमच्यामध्ये फार आहेत.
सोसायटीचे भांडणं आहेत, ग्रामपंचायतीचे भांडणं आहेत, नगरपालिकेचे आहेत. आमदार साहेब त्याचीच फक्त बोलतात, आमच्याशी बोलत नाही. तसं आमच्या बहिणीकडे काही नाही तसं. परंतु मला विशेष करून आपले विश्वनेता विश्वगुरु आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना त्यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या महायुतीला जो प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये मिळाला, हे केवळ त्यांचं नेतृत्व होतं मित्र, म्हणून आपल्या या ठिकाणी हा महाविजय मिळवता आला. आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहेत. या सगळ्या नेत्यांनी जे अथक परिश्रम घेतले, वाटतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा सगळ्यात मोठा विजय 237 जागा या ठिकाणी जिंकून महायुती सरकारने एक मोठा विक्रम केलेला आहे. आणि म्हणून या महाविजयामध्ये आपल्या अहिल्यानगरचा फार मोठा सहभाग राहिला. काही लोक अगोदर वर्गणा करायचे, 12-0 करू. वर्गणा करणाऱ्यांना सुद्धा लोकांनी झोपून टाकलं. थोडे गडबड झाली 1-2 जागेमध्ये, नंतर महायुतीचा स्कोर या जिल्ह्यातला 12-0 झाला असता, असं मला या ठिकाणी आपला मुद्दाम सांगितलं पाहिजे. काही लोकांनी अगोदरच फ्लेक्स बोर्ड लावले होते, भावी मुख्यमंत्री. राहतच भाषणावर वीरभद्र मंदिरासमोर राज्याचे भावी मुख्यमंत्री. पण ते वीरभद्र महाराजाला मान्य नव्हतं, तुम्हाला सांगतो. जे परमेश्वराला मान्य नाही, तुमची आमची कुठं गत आहे. एक अमोल खताळसारखा एक सामान्य कार्यकर्ता, कारण तो हे परिवर्तन करू शकतो. याच्या पाठीमागे केवळ कार्यकर्ते जिद्द, समाजाचं अनेक वर्ष झालेलं शोषण, समाजाची झालेली फसवणूक, लोकांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय महायुतीनं तालुक्याला दिला. लाडक्या बहिणीने साथ केली. हा आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला. अनेक जिल्ह्यातले निर्णय तुम्ही पहा. आणि म्हणून या महायुती सरकारच्या पाठीमागे सामान्य माणसाचं पाठबळ उभं राहिलं, सामान्य माणसाचा विश्वास उभा राहिला. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मित्रहो आपल्याला हा या ठिकाणी ऐतिहासिक महाविजय मिळवता आला. मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज 2.5 वर्षाच्या महायुती सरकारचा जी कारकीर्द होती, त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं. तो त्यांचा अधिकार होता, तो त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली. आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या. हे विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. महायुती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. याचा तर लाडक्या भावना बाजू करणार असं नाहीये.
आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली. 0-20 बिल आलं का तुम्हाला? 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 0 बिल आहे. सोयाबीन कापसाचं अनुदान दिलं. 1 रुपयाचा पीक विमा किती रक्कम आल्यात का नाही आल्या? तरी आपण काळजी करतो निवडणुकीत काय होणार काय होणार. आपला स्वतःवरचा विश्वास पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आपण एकदा जर ढासळला तर सरकारच्या या योजना किती आपण दिल्या, जिथे कार्यकर्ता बरोबर ढासळलेला आहे ते आपण काय करू शकतो. परंतु प्रत्येक योजना ही आपण राज्यातल्या जनतेकरता नुसती घोषणा केली नाही, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपण करून दाखवली. खरं लोकसभेला तर अतिशय खोटा प्रचार झाला. निगेटिव्ह नॅरेटिव्ह होते. घटना बदलणार, संविधान बदलणार. आज आदरणीय मोदी साहेब देशाचे 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. मित्र, त्यांचं मनापासून आम्ही आपण अभिनंदन करूया. आज प्रधानमंत्री 3ऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब देशाच्या प्रमुख पदावर गेले. घटना बदलली का हो? का संविधान बदललंय? उलट आदरणीय प्रधानमंत्रीने घटना ही राज्य घटना जी आहे, जी आदरणीय बाबासाहेबांनी लिहिलेली आहे, ती आमच्या दृष्टीने सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे. अशा प्रकारची भूमिका आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावर मतं घेतली. परंतु लोकांना त्यांचा भांडाफोड झाला. त्यांचं खरं स्वरूप काय आहे? फक्त खोटं बोलून, लोकांचे बुद्धिभेद करून त्यांना हा विजय मिळाला. आणि हा खोटा प्रचार आता उघडा पडलेला आहे. मला मित्र आपल्याला एकच सांगायचं आहे की आता विरोधक हातबल झालेले आहेत. आता जबाबदारी वाढलेली आहे. या निवडणुकीमध्ये थेट बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जी अविरत मेहनत घेतली, त्या खोटा प्रचार जो महाविकास करून होत होता त्याला हाणून पाडला. इथं तर आपले जानतेराजे येऊन गेले होते. शिर्डीत बाबांच्या भूमीत मुक्कामाला थांबले. राहत्या सभा झाली आमच्या जानतेराजांची. किती जागायला जानतेराजांच्या? किती जागायला? लोक आठवत सुद्धा नाही एवढ्या जागा. किती जागा आल्यात? 8 का? बरोबर ना? 8 जागा आल्या. देशाचे नेते किती जागा आल्या? 8. मग ते मला राहुल गांधीला आठवलंय. त्यांनी लोकसभेला आमच्या महिला भगिनी सांगितलं, काँग्रेसला मतदान करा, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येईल. खटाखट पैसे 7,000 रुपये पैसे सांगितलं. 7,000 रुपये आला का दमडी? खटाखट येणार होते. खटाखट. अरे आम्ही तुम्हाला पटापट दिले सगळ्यांना. अशी स्थिती आहे. मला आमच्या जानता राजांना विचारायचं आहे, उद्धवजींना विचारायचं आहे, काँग्रेसच्या पुढाऱ्यांना विचारायचं आहे, अरे तुम्ही लोकसभेला आमच्या महिला भगिनींनी सांगितलं होतं फटाफट देऊ, खटाखट देऊ. आज तुम्ही मोठी फसवणूक आमच्या महिला भगिनींची केलेली आहे. ते जाहीरपणे क्षमा मागितली पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतो. फक्त मतं घ्यायचे. लोकांकडे मतं मिळाले, यश मिळालं तर लोकांकडे पाठ फिरवायची. सगळेजण स्वप्न पाहत होते आम्ही मुख्यमंत्री होणार. मी मगाशी म्हटलं काही नाही, बोर्ड लावले. काही मंत्री होणार. लोक ते मुंगेरी लाल की हायसीन स्वप्न होते. पुरी जाहीर मुंगेरी लाल की हायसीन स्वप्न. तर स्वप्न पडायचं मी राजा झालो, मी अमुक झालो, मी तमुक झालो. परंतु ह्या सगळ्या लोकांचा मूर्खा मुखोटा लोकांनी खऱ्या अर्थानं फाडला. आणि त्यांचं खरं रूप काय ते आता जनतेने पाहिलेलं आहे.
आणि म्हणून मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. खरं आमच्या सरकारनं महायुतीने ज्या ज्या योजना राबवल्यात त्यातच सामान्य जनतेसाठी राज्यभर राबवल्यात, पण आपल्या मतदारसंघामध्ये शेती महामंडळातून अनेक गावांना त्यांच्या नागरी सुविधा करता जमिनी आपण दिल्या. राहत्यामध्ये मिळाल्या, ठाकूरला दिल्यात, सगळ्या गावांना दिल्यात. राहत्याला ज्यांना जमिनी दिल्यात सार्वजनिक प्रयोजनासाठी, काही लोकांनी मात्र फक्त जमिनीची मागणी करत होते, जमीन ताब्यात मिळाली, पण काही लोकांनी विश्वासघात केला. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, केला का नाही? राहता शहराचे मताच्याकडे काय सांगतात का नाही सांगत? म्हणजे जे अशक्य होतं, 20-20 कोटीच्या जमिनी आपण विनामूल्य दिल्यात का नाही दिल्या? तुम्ही काय बोलत मला कळत नाही. दिल्या का नाही दिल्या? आता निवडणूक संपली ना, आता काय चिंता करतो मी? आता मीच आमदार इथं, काय तुम्ही चिंता करता? आता काय होणार आहे, काय होणार, काय होणार आहे? जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा मला 8व्यांदा संधी मिळाली. आज एखाद्या मतदारसंघात 8 वेळा सलग निवडून देणं, एवढे मोठं ऋण तुमच्या मतदारांचं, बंधू भगिनीचं माझ्यावर आहे. हे ऋण कधीच मी आयुष्य जन्मी फेडू शकणार नाही, तुम्हाला मी सांगतो. एवढा आनंद उपकार आहे तुमचे, पण कधी तुमच्याशी आतापर्यंत विश्वासघात केला नाही. जे बोललो ते करून दाखवतो. परंतु मला दुःखाचं होतं की आपल्या मतदारसंघातील काही लोकांना आपण प्रयत्न केला, मदत केली, समाजाला प्रयत्न केली, पण तो समाज शब्दाला जागला नाही. याचं शल्य आहे. परंतु मला ते मी कधी विचार करत नाही. आपलं काम आहे समर्पित भावनेने काम करायचं. मनामध्ये आपण कधी कटू तर ठेवत नाही. परंतु मला सुद्धा अनेक गोष्टीचा आनंद आहे की आज महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा खात्याची महत्वाची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिली. मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद देईन. माननीय अमित भाईंना मनापासून धन्यवाद देईन. माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धन्यवाद देईन की या दुष्काळी भागाला महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचं मोठं दायित्व, ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली. आज आदरणीय खासदार साहेबांनी अनेक वर्ष प्रयत्न केला महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून की पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं. आम्ही आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्याला गोदावरी खोऱ्यात पाणी आणायचं, गोदावरीच्या धरणांबरोबर भंडारदरा या निळवंड्यामध्ये अतिरिक्त पाणी आणायचं. तुमच्या आपल्या गोदावरी कालव्याचं नूतनीकरण करून घ्यायचंय. 800 क्युसेक्सनी गोदावरी कालवा चालला पाहिजे, अशा प्रकारची आपण व्यवस्था करतो. निळवंड्याचं पाणी आता पीडीएन पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क याच्या मार्फत सगळ्या जाण्याचे काम आपण करतो. 2300 कोटी रुपये लागणार त्याला. शेवटी पाणी हेच आपलं जीवन आहे. पाणी जर नसेल तर लोक स्थलांतर करतात, उपजीविके साधन शोधायला बाहेर जातात. आपले स्थलांतर थांबवायचं आहे. आज हा 50,000 कोटीचा प्रकल्प आहे पश्चिम वाहिन्याचं पाणी इकडे आणणं. जसं आता मराठवाडा वॉटर ग्रीड केलेलं आहे, सगळ्या मराठवाड्याच्या वॉटर सप्लाय स्कीम मध्ये एक ग्रीड करून पाणी दिलेलं आहे. मी एक तो विचार मांडलेला आहे, आपण उर्ध्व गोदावरी प्रकल्प सुद्धा एक वॉटर ग्रीड तयार करू. म्हणजे पाईपलाईन थेट नगरपालिका ग्रामपंचायतीला त्यांची साठवण भरून द्यायची. हा जो पाण्याचा नाश होतो, अपव्यय होतो, तो टाळता आला 30% पाणी आपल्या शेतीला अतिरिक्त मिळेल याचा मला विश्वास आहे. तुम्हाला सांगतो. मग तुम्ही डोंबळे चालवा, मोटरी घाला, काही करा, चिंता करायचं कारण नाही. आम्ही किती सांगितलं, तुम्ही किती मी बोललो, तुमचे डोळे बंद झाले का? नाही ना, ते होणार नाही. कशाला आपण तिथं जीव द्यायचं कारण नसतं ना. त्यापेक्षा अतिरिक्त पाणी कसं निर्माण करता येईल
पश्चिमेला पाणी येईलच, अतिरिक्त पाणी या कसं निर्माण करता येईल. आज मराठवाड्याचा 30,000 कोटीचा प्रकल्प वॉटर ग्रीडचा तयार झालाय. मी पहिल्या बैठकीत सूचना दिल्यात की नगर नाशिक या भागामध्ये नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये पाईपलाईन पाणी देता आलं पाहिजे. आपल्याला असं एक वॉटर ग्रीड तयार करा. काय 20-25,000 कोटी रुपये लागू द्या, मला ती काही चिंता वाटत नाही. कारण आता आपल्याला निधी उपलब्ध करायचा आहे. निधी कसा उपलब्ध करायचा आहे हे मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं समजून. मी परत पुण्याच्या मिटिंगमध्ये सांगितलंय की तुम्ही पुढच्या 5 वर्षात कोणते कोणते प्रकल्प पूर्ण करणार आहात, किती पैसे पाहिजे तुम्हाला, आणि पैसे उभे केल्यानंतर तुमचं खर्च करण्याची क्षमता आहे का. त्यांना 50,000 कोटी रुपयाची कामं करण्याच्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या आहेत. किती? 50,000 कोटी. पैसे कुठून आणायचे ते आम्ही पाहतो म्हटलं. स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकल्पाला अतिशय एक मोठं पाठबळ दिलेलं आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन केलं नदीजोड प्रकल्पाचं. त्यांची भूमिकाच आहे की आपल्याला दुष्काळमुक्त करण्यात नदीजोड प्रकल्पाची गरज आहे. आणि भारत सरकारचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून मी तुम्हाला मित्र मी अपेक्षा फार असं स्वप्नरंजन करत नाही. जे आपण करू शकतो तेच करण्याची भूमिका आहे. अनेक वर्ष निळवंड्याच्या लोकांनी पाण्याची वाट पाहिली. निळवंड्याचं पाणी तुम्हाला द्यावं लागेल, शेवटपर्यंत पाईपलाईन पाणी द्यावं लागेल. गोदावरीमध्ये जे पाणी हक्काचं आहे आपलं ते त्यांना द्यावं लागेल. जायकवाडीच्या लोक मार्फत जे मराठवाड्यात जाणारं पाणी हक्काचं आहे ते त्यांना द्यावं लागेल. पाण्याचा संघर्ष कमी करू, उपलब्ध पाण्यामध्ये त्या क्षेत्राला सिंचनाचं दायित्व, सिंचनाला लागणारं संरक्षण कसं देता येईल या दृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे. आणि संधी ही साईबाबांच्या पावनभूमीमध्ये, वीरभद्र महाराजांच्या पावनभूमीमध्ये, सहकाराच्या भूमीमध्ये ही संधी मला जर दिली असेल, या तमाम या तालुक्याला जनतेने दिली, तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आपल्याला नतमस्तक होतो. तुम्ही दाखवलेला विश्वास, तुम्ही व्यक्त केलेली भावना ही आता सुरुवात झालेली आहे. मी सुरुवातीलाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानलेले आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आता ही तर सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निमित्तानं. आपल्याला पुष्कळ मोठं काम करायचं आहे. शिर्डीचं सौंदर्यीकरण आहे, विमानतळ आता 800 कोटी रुपयाची आपण कामं सुरू करतोय. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्टेडियम बांधण्याचा प्रयत्न आपला आहे. MIDC आपली इतकी मोठ्या प्रमाणात आता वाढ होते. पुढच्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये MIDC मध्ये किमान 5,000 आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असं आपण आता निश्चित केलेलं आहे. ही गोष्ट नाही, कामाला सुरुवात झालेली आहे. बाबाच्या थीम पार्कमध्ये, शिर्डी विमानतळाच्या विस्तारामध्ये, शेतीला शाश्वत सिंचन देण्यामध्ये आपल्याला मोठं काम करायचं आहे मित्र. आज महाराष्ट्रामध्ये 30,000 खेड्यांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतं. आणि आज जेथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, नेवाशाला तिथे काय परिस्थिती आहे, काय नाही आतापर्यंत कोणाला विचार सुचला. आज आपण ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसर विकासाचा 700 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. निश्चय गावात पारायण चालू आहे, जिथं ज्ञानेश्वरी लिहिली त्याचं काय, आपण आराखडा तयार केला. गोदावरी त्या प्रवाहानंतर मोठा घाट बांधतोय आपण, तिथे एक ज्ञानपीठ उभा करतोय. सुंदर केला कल्पना. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे स्मारक आहे, एक मोठा 100 फुटी पुतळा आपण उभा करतोय नगरमध्ये, एक स्मारक करतोय. महिला स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट, म्हणजे महिलांचं सबलीकरणाचं एक प्रतीक आहे अहिल्यादेवीच्या रूपानं. ते आपण एक मोठा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. अहिल्याबाईंचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उभा करायचं, ज्ञानेश्वर माऊलींचंच त्या ठिकाणी परिसर विकसित करायचा. जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्याला त्या ठिकाणी कसं आपल्याला पद्धतीने चालना देता येईल, रोजगाराला चालना दिली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम द्यावे लागेल. महिला बचत गटातून महिलांना अधिक सबळ कसं करता येईल, त्यांना पर्यायी व्यवसाय देताना त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल,
सर्व एक ब्ल्यूप्रिंट आपली तयार आहे. कामाला सुरुवात करायची आता फक्त आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला खात्री देतो की जी मिळालेली संधी तुमच्यामुळे जी मिळालेली आहे, या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे आम्ही सांगतो. मी आहे, अमोल आहे, विठ्ठलराव आहे, दाते सर, जिल्ह्याची महायुती टीम आता मोठी तयार झाली आहे. येणाऱ्या उद्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. शहर प्रतिशत महायुतीला त्या ठिकाणी सत्ता दिली पाहिजे, अशा प्रकारे काम आपण केलं पाहिजे. करणार का आपण? काय महिला आमचं बघितलं करणार का नाही? काय लोक जेवायला गेले नाही अगोदर. हे काम करा मित्र. हा यश विधानसभेपुरता नाही आहे, सगळ्याच येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकण्याचा संकल्प आज आपण सगळेजण करूया. मनापासून आपल्या सगळ्यांना माझा सत्कार केल्याबद्दल एवढी मोठी मिरवणूक काढली, उंट आणले, सगळं झालं. मला इकडे आता मेसेज पडला, आबी काय आहे, ऊट काय, पारती काय, कोणतं डायलॉग हिंदीमध्ये, आबी आहे काय, ऊट पाड के नीचे काहीतरी बरोबर. हा काहीतरी म्हणणं. कोणी मुका घ्यायचा प्रयत्न केला तर काय झालं मला माहिती आता, मी सांगायची गरज नाही. त्यामुळे मनापासून अतिशय नम्र आपल्या तालुक्याच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं. खरं तर अनेक वेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझे सत्कार झाले, परंतु घरातल्या लोकांनी आज माझा सत्कार केला त्याचा मला विशेष आनंद आहे. आणि निवडणुकीच्या वेळी माझ्या भाषणात सांगितलं होतं की हा विजय मी या मतदारसंघाच्या तमाम मतदार बंधू भगिनीच्या चरणी मी अर्पण केलेला आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं जर काम केलं नसतं, इतक्या वावड्या उठायच्या, आता संपलं झालं, आणि ते वावड्या उठवण्यामध्ये आपले लोक पुढाकार घेत होते. समोरचे लोक तर त्यांचा काही संबंध नव्हता, ते तर विरोधामध्ये होतेच, पण आपल्या लोकांना माझी फार काळजी. आता काय होणार? काही लोक बांधवरच जाऊन बसले होते, बस झालं असं तर उड्या मारायला तयार होते. मी तुमच्या मनातलं बोलतोय. परंतु राज्यामध्ये जो ऐतिहासिक विजय महायुतीला मिळाला, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय हे आमच्या लाडक्या बहिणीला दिलं पाहिजे, मला ठिकाणी सांगितलं पाहिजे. तुम्ही अजून कुठे गडबडीत गेलेले नाहीये, तुम्ही समाधानी आहात. भानगडी आमच्यामध्ये फार आहेत. सोसायटीचे भांडणं आहेत, ग्रामपंचायतीचे भांडणं आहेत, नगरपालिकेचे आहेत. आमदार साहेब त्याचीच फक्त बोलतात, आमच्याशी बोलत नाही. तसं आमच्या बहिणीकडे काही नाही तसं. परंतु मला विशेष करून आपले विश्वनेता विश्वगुरु आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना त्यांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या महायुतीला जो प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये मिळाला, हे केवळ त्यांचं नेतृत्व होतं मित्र, म्हणून आपल्या या ठिकाणी हा महाविजय मिळवता आला. आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहेत. या सगळ्या नेत्यांनी जे अथक परिश्रम घेतले, वाटतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा सगळ्यात मोठा विजय 237 जागा या ठिकाणी जिंकून महायुती सरकारने एक मोठा विक्रम केलेला आहे. आणि म्हणून या महाविजयामध्ये आपल्या
अहिल्यानगरचा फार मोठा सहभाग राहिला. काही लोक अगोदर वर्गाना करायचे 12-0 करू. वर्गाना करणाऱ्यांना सुद्धा लोकांनी झोपून टाकलं. थोडे गडबड झाली 1-2 जागेमध्ये, नाही तर महायुतीचा स्कोर या जिल्ह्यातला 12-0 झाला असता, असं मला या ठिकाणी आपला मुद्दाम सांगितलं पाहिजे. काही लोकांनी अगोदरच फ्लेक्स बोर्ड लावले होते, भावी मुख्यमंत्री. राहतच भाषणावर वीरभद्र मंदिरासमोर राज्याचे भावी मुख्यमंत्री. पण ते वीरभद्र महाराजाला मान्य नव्हतं, तुम्हाला सांगतो. जे परमेश्वराला मान्य नाही, तुमची आमची कुठं गत आहे. एक अमोल खताळ सारखा एक सामान्य कार्यकर्ता, कारण तो हे परिवर्तन करू शकतो. याच्या पाठीमागे केवळ कार्यकर्ते जिद्द, समाजाचं अनेक वर्ष झालेलं शोषण, समाजाची झालेली फसवणूक, लोकांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय महायुतीनं तालुक्याला दिला. लाडक्या बहिणीने साथ केली. हा आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला. अनेक जिल्ह्यातले निर्णय तुम्ही आणि म्हणून या महायुती सरकारच्या पाठीमागे सामान्य माणसाचं पाठबळ उभं राहिलं, सामान्य माणसाचा विश्वास उभा राहिला. आणि त्या विश्वासाच्या जोरावरच मित्रहो आपल्याला हा या ठिकाणी ऐतिहासिक महाविजय मिळवता आला. मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे आज 2.5 वर्षाच्या महायुती सरकारचा जी कारकीर्द होती, त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले. समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामावून घेतलं. तो त्यांचा अधिकार होता, तो त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली. आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या. हे विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारीत हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500-2100 होतील. महायुती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही, हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. याचा तर लाडक्या भावना बाजू करणार असं नाहीये. आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली. 0 वीज बिल आलं का तुम्हाला? 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 0 बिल आहे. सोयाबीन कापसाचं अनुदान दिलं. 1 रुपयाचा पीक विमा किती रक्कम आल्यात का नाही आल्या? तरी आपण काळजी करतो निवडणुकीत काय होणार काय होणार. आपला स्वतःवरचा विश्वास पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आपण एकदा जर ढासळला तर सरकारच्या या योजना किती आपण दिल्या, जिथे कार्यकर्ता बरोबर ढासळलेला आहे, ते आपण काय करू शकतो. परंतु प्रत्येक योजना ही आपण राज्यातल्या जनतेकरता नुसती घोषणा केली नाही, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपण करून दाखवली. खरं लोकसभेला तर अतिशय खोटा प्रचार झाला. नेगेटिव्ह नॅरेटिव्ह होते. घटना बदलणार, संविधान बदलणार. आज आदरणीय मोदी साहेब देशाचे 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झाले. मित्र, त्यांचं मनापासून आम्ही आपण अभिनंदन करूया. आज प्रधानमंत्री 3ऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब देशाच्या प्रमुख पदावर गेले. घटना बदलली का हो? का संविधान बदललंय? उलट आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घटना ही राज्य घटना जी आहे, जी आदरणीय बाबासाहेबांनी लिहिलेली आहे, ती आमच्या दृष्टीने सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे
अशा प्रकारची भूमिका आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावर मतं घेतली, परंतु लोकांना त्यांचा भांडाफोड झाला. त्यांचं खरं स्वरूप काय आहे? फक्त खोटं बोलून, लोकांचे बुद्धिभेद करून त्यांना हा विजय मिळाला आणि हा खोटा प्रचार आता उघडा पडलेला आहे. मला मित्र आपल्याला एकच सांगायचं आहे की आता विरोधक हातबल झालेले आहेत. आता जबाबदारी वाढलेली आहे. या निवडणुकीमध्ये थेट बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी जी अविरत मेहनत घेतली, त्या खोटा प्रचार जो महाविकास करून होत होता त्याला हाणून पाडला. इथं तर आपले जानतेराजे येऊन गेले होते, शिर्डीत बाबांच्या भूमीत मुक्कामाला थांबले, राहत्या सभा झाली आमच्या जानतेराजांची. किती जागायला जानतेराजांच्या? किती जागायला? लोक आठवत सुद्धा नाही एवढ्या जागा. किती जागायला? 8 का? बरोबर ना? 8 जागा आल्या. देशाचे नेते किती जागा आल्या? 8. मग ते मला राहुल गांधीला आठवलंय. त्यांनी लोकसभेला आमच्या महिला भगिनी सांगितलं, काँग्रेसला मतदान करा, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येईल, खटाखट पैसे येतील. 7,000 रुपये पैसे सांगितलं. 7,000 रुपये आला का दमडी? खटाखट खटाखट.